नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली कोल्हापूर महामार्गावर मजली हद्दीत भीषण अपघात. कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू. एक गंभीर. भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. श्यामलाल महिपती चौरे, वय वर्ष 56, मूळ राहणार बालंबे, जिल्हा धुळे, सध्या राहणार जयसिंगपूर असं मृताचं, तर दुचाकी चालक विभीषण धोंडीबा लाटे, वय वर्ष 46, राहणार संभाजीपूर, तालुका शिरोळ, हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सांगली कोल्हापूर मार्गावर मजली गावच्या हद्दीत घडला. याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी रात्री 8:15च्या सुमारास फिर्यादी विभीषण लाटे आपल्या दुचाकीवरून सांगली कोल्हापूर मार्गावरून जात होते. मजली गावच्या हद्दीतील हॉटेल अंबरस समोर आले असता त्यांनी रस्ता ओलांडण्यासाठी आपल्या दुचाकीचे उजव्या बाजूचे इंडिकेटर लावून गाडी ड्रायव्हरच्या कडेला घेतली. याचवेळी सांगलीकडून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही रस्त्याला फेकले गेले. यामध्ये श्यामलाल चौरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर हातकणंगले पोलीस ठाण्यात कार चालक प्रथमेश फाळके, वय वर्ष 26, राहणार कसबा बावडा, डोंबरे गल्ली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका भाकडे अधिक तपास करत आहेत.